जय जय रघुवीर समर्थ। प्रत्येकाश्रो डोळ्यात आणत जाऊ नका आणि प्रत्येक हृदयाची गोष्ट कोणाला सांगत जाऊ नका, कारण माणूस मुठीत मीठ घेऊन फिरतो, म्हणून तुमच्या जखमा सगळ्यांना दाखवत जाऊ नका। जीवनात जेव्हा दुःख, संकट, निराशा येते तेव्हा आपण हताश होतो आणि म्हणून आपलं हे दुःख आपण दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतो। पण आपलं हे दुःख दुसऱ्याला सांगून काही फायदा होतो का? ह्याचं उत्तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच भेटेल। मित्रांनो, हसणं हे 3 पद्धतीचं असतं। जेव्हा आपण दुसऱ्यांवर हसतो हे हसणं सर्वात खालच्या दर्जाचं आहे। दुसरं हसणं जेव्हा आपण स्वतःवर हसतो हे हसणं उच्च दर्जाचं आहे। आणि तिसरं शेवटचं आणि सर्वोच्च हसणं जेव्हा आपण संपूर्ण परिस्थितीवर हसतो। संपूर्ण परिस्थिती म्हणजे चांगली, वाईट, साधारण, जशी पण असेल तशी परिस्थिती, सर्व काही मान्य आहे, संपूर्णपणे मंजूर आहे। जेव्हा आपण अशा मान्यतेने हसतो तेव्हा ते ब्रह्मांडीय हसणं असतं। मित्रांनो, प्राचीन चीनमध्ये 3 वृद्ध भिक्षुक राहत होते। त्यांचे नाव कोणालाच माहित नाही, कारण त्यांनी आपले नाव कधीच कोणाला सांगितले नाही। त्यांना कोणीही नावाने ओळखत नव्हते। ते 3 हसणारे भिक्षुक म्हणून ओळखले जात होते। ते भिक्षुक पण त्यांनी कधीही कोणाला ना शिक्षा दिली, ना उपदेश दिला, ना कसलेच उत्तर दिले। ते 3 भिक्षुक फक्त एकच काम करायचे आणि ते काम म्हणजे फक्त आणि फक्त हसायचं। तिघेही एकत्र प्रवास करायचे, एका गावात जायचे आणि चौकात उभा राहून हसायचे, संपूर्ण समग्रतेने हसायचे। ते असे हसायचे जसं की हसणंच त्यांची साधना होती, हसणं ही त्यांच्यासाठी तपश्चर्या होती, त्यांचं जीवन होतं। तिथे उपस्थित असलेले प्रत्येक जण त्यांच्या हसण्याकडे आकर्षित व्हायचा आणि हळूहळू तिथे गर्दी जमू लागायची। आणि त्या गर्दीत असा एकही माणूस नसेल जो त्यांच्यासोबत हसत नसेल। गावभर हास्याची लाट उसळली की त्या क्षणी ते 3ही भिक्षुक दुसऱ्या गावाला निघून जायचे। त्यांची प्रार्थना, त्यांचा उपदेश, त्यांची शिकवण फक्त आणि फक्त हसणं हेच होतं। त्या तिघांना पाहून लोक आपली सर्व दुःख, वेदना विसरून जायचे आणि ते त्यांच्यासोबत सामील होऊन जायचे। त्यांच्यासारखा आध्यात्मिक गुरु चीनमध्ये पूर्वी कधीही नव्हता आणि कधीही झाला नाही। ते 3 भिक्षुक हळूहळू चीनमध्ये प्रसिद्ध होऊ लागले। त्यांना खूप आदर आणि प्रेम मिळू लागले। ते कधीच काही बोलायचे नाही, पण असं वाटायचं त्यांचं हास्य बरंच काही सांगून जायचं। त्यांच्या हसण्यामध्ये जणू काही दैवी संदेश दडलेला होता, जणू त्यांना ब्रह्मांडाची गंमतच कळली होती, निसर्गाचे रहस्य जाणून घेतलं होतं। ते गावोगावी फिरायचे आणि लोकांना आनंदाने भरवून द्यायचे। जेव्हा ते एका गावात थांबले असताना एके रात्री एका भिक्षुकाचा मृत्यू होऊन जातो। साऱ्या गावाला खात्री होती की आज ते 2 भिक्षुक मात्र नक्कीच रडतील। दूर दूर ठिकाणाहून लोक जमा होऊ लागले ह्या नाट्यमय घटनेची साक्षीदार होण्यासाठी, बघण्यासाठी की ते 2 भिक्षुक आज कसे रडतील। ही घटना स्मरणीय होईल, कारण आजपर्यंत सर्वांनी ह्या तिघांना फक्त हसतानाच बघितलं होतं। पण सर्व गावाला पाहून आश्चर्य वाटलं की हे 2 भिक्षुक मृत भिक्षूसमोर उभे असताना सुद्धा आणखी जोराजोरात हसत होते। ते हसून हसून लौटपौट होत होते। गावातील लोकांनी त्यांना समजावलं की ह्या दुःखमय प्रसंगी त्यांनी हसायला नको, आज त्यांनी शोक करावा, स्वतःचे दुःख प्रगट करावे। पण विशेष म्हणजे त्या दिवशी ते भिक्षुक पहिल्यांदाच बोलले। ते म्हणाले की आम्ही हसतोय कारण हा भिक्षुक जिंकून गेला, म्हणून आम्ही हसून आनंद साजरा करत आहोत। आम्ही काल रात्री लावलेली पैस ह्याने जिंकले आहे। सर्वात आधी कोण वरती जाईल तोच इतर दोघांना पराभूत करेल, त्याचा आनंद आम्ही हसून खेळत साजरा करत आहोत। आम्ही बरीच वर्षे एकत्र होतो, नेहमी सोबत हसलो आणि आज त्याला शेवटचा निरोप म्हणून ह्यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही। आम्ही फक्त हसू शकतो,
लोकांनी त्या मृत भिक्षुकाचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांना जाणवलं की मृत भिक्षुकाचा चेहरा पण जणू तो त्या दोघांसोबत हसतच आहे. चीनमध्ये मृत व्यक्तींना धुवून कपडे बदलण्याची परंपरा होती, परंतु मृत भिक्षुकाने आपल्या साथीदारांना तसे न करण्यास सांगितले होते. तो म्हणाला, ना माझे शरीर धुवायचे ना माझे कपडे बदलायचे, कारण मी कधीच अशुद्ध झालो नाही. माझ्यावर हसण्याचा इतका वर्षाव झाला की अशुद्धता राहिलीच नाही. जगातली कुठली सुद्धा घाण, दुःख मी हसून माझ्या जवळ फिरू दिली नाही. मृत भिक्षुकाला तसाच त्याच्या कपड्यांसह चितेवर ठेवण्यात आलं आणि मग आग लावताच त्याचे कपडे जळू लागले. मृत भिक्षुकाने त्याच्या कपड्यात फटाके लपवले होते, जे आग लागताच फुटू लागले आणि संपूर्ण आकाश अनेक रंगांच्या फटाक्यांनी उजळून निघाले. सर्वांना आश्चर्य वाटले. सर्व देशात रंगीबेरंगी रोषणी पसरली आणि ते पाहून संपूर्ण गाव जोरात जोरात हसायला लागला. तो भिक्षुक जात असताना पण परत एकदा संपूर्ण गावाला हसवून गेला. तो भिक्षुक शिकून गेला की या ब्रह्मांडाचं रहस्य काय आहे. हसा, कारण हसणं हे फक्त माणसाच्या नशिबात आहे. हसा, कारण हसणं ही तुम्ही केलेली सर्वोत्तम प्रार्थना आहे. हसा, कारण हसणं हे आत्म्याची गळाभेट आहे. हसा, कारण हास्याच्या मारेकऱ्यासमोर कोणीही टिकू शकत नाही. सगळं विसरून हसा, सर्व दुःख विसरून हसा, जेणेकरून तुम्ही त्या ब्रह्मांडीय हसण्याचा भाग होऊ शकता. मित्रांनो, नेहमी हसत राहायचं. समोरच्याला पण प्रश्न पडला पाहिजे की नेमकं याला कोणत्या गोष्टीत समाधान आहे. जय जय रघुवीर समर्थ.